श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज. आषाढी एकादशी निमित्त आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुर्डीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आषाढी वारीबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. आषाढी वारीचा इतिहास, त्याचे महत्त्व, जनमानसावर आषाढी वारीचा असणारा पगडा, संत साहित्य, काही अभंग आणि त्यांचे निरूपण, तर वारकऱ्यांशी किंवा वारकरी सेवाभावी व्यक्तींशी थेट संवाद देखील साधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमाला. श्रोते हो, आज आहे 2 जुलै 2024, अर्थात ज्येष्ठ कृष्ण एकादशी. आज माऊलींच्या आणि संत तुकारामांच्या पालख्या पुण्याचा निरोप घेत पुढे मार्गस्थ होत आहेत. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. हातात टाळ घेऊन मृदुंगाच्या तालावर नाचत गरजत विठ्ठल नामाचा जयघोष करीत वारकरी पुढे वाटचाल करत आहेत. भजन गात गरजत नाचत पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंड्या म्हणजे चैतन्याचा प्रवाहच आहेत. या दिंड्यांचे दर्शन चित्त प्रसन्न करणारे आहे. खुद्द संत ज्ञानदेवांना देखील वारकऱ्यांच्या दिंडीचे वर्णन करण्याचा मोह अनावर झालेला दिसतो. ज्ञानदेव म्हणतात, कुंचे पताकांचे भार आले वैष्णव डिंगर, भेणे पळती यमकिंकर, नामे अंबर गरजतसे, अजिम्या देखिली पंढरी, नाचता ती वारकरी, भार पताकांचे करी, भीमातीरी आनंद. अशा दिंड्या वारकरी हरिभक्त पुढे पुढे मार्गस्थ होत आहेत. त्यानिमित्ताने ऐकूयात आपले पुढील गीत. दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल ओ दिंडी चालली हो दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला घुमे गजर हरिनामाचा घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला भक्त नामात रंगला दिंडी चालली हो दिंडी चालली चालली दिंडी चालली चालली दिंडी चालली तिळा वैष्णव हे ल्याले गळा हार तुळशी माळा तिळा वैष्णव हे ल्याले गळा हार तुळशी माळा एक तारी देते साथ टाळ मृदंगाच्या ताला एक तारी देते साथ टाळ मृदुंगाच्या ताला भागवताची पताका भागवताची पताका आलिंगिते गगनाला आलिंगिते गगनाला हो दिंडी चालली हो दिंडी चालली चालली दिंडी चालली चालली दिंडी चालली गळा दाटला अभंग घोष विठुर कुमाई घोष विठुर कुमाई घोष विठुर कुमाई अनवाणी पाऊलाना कष्ट जाणवेन काही कष्ट जाणवे ना काही कष्ट जाणवे ना काही चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला ओढ लागली मनाला हो दिंडी चालली हो दिंडी चालली चालली दिंडी चालली दिंडी चालली आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा तुझी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा तुझी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा भाव समतेचा थोर भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला असा वाटेत पेरला हो दिंडी चालली हो दिंडी चालली चालली दिंडी चालली दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला विठ्ठलाच्या दर्शनाला घुमे गजर हरिनामाचा घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला भक्त नामात रंगला दिंडी चालली हो दिंडी चालली चालली दिंडी चालली
श्रोते हो, आज माऊलींची पालखी पुण्याहून सासवडकडे जात आहे. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम सासवड येथे आहे. सकाळची अल्प विश्रांती हडपसर येथे घेऊन माऊली पुढे सासवडकडे निघणार आहेत. आळंदी व देहूपासून निघालेल्या संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्या हडपसर येथून वेगवेगळ्या मार्गांवर निघतात व 2 स्वतंत्र मार्गांनी पंढरपूरकडे जातात. खरे तर पुणे ते सासवड हा माऊलींच्या पालखीतील सगळ्यात दीर्घ टप्पा. हा टप्पा पार करत असताना घाट देखील पार करावा लागतो. त्यामुळेच हा पालखी मार्गातील काहीसा कठीण आणि दीर्घ टप्पा समजला जातो. नुकत्याच झालेल्या थोड्याफार सरींमुळे घाटामध्ये हिरवळ आहे. पालखी मार्गातील हा टप्पा संयम आणि प्रेम यांची जणू काही परीक्षाच घेतो. टप्पा सुलभतेने पार पाडण्याकरिता खाणेपिणे, विश्रांती, श्वसन या बाबतीत यम, नियम आणि योग्य असे आचरण करावे लागते. थोडक्यात वारी करताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाच्या आचार दिव्यातून जावे लागते आणि या सर्वांचे आचरण करण्यास वारीच्या प्रवासात सुरुवात होते. ते ठिकाण म्हणजे दिवे घाट. मग या अष्टांग योगाच्या आचार दिव्यातून जावे लागते म्हणून तो दिवे घाट. हलक्या फुलक्या पावसांच्या सरींमुळे दिवे घाटाचे सौंदर्य जास्तच खुललेले आहे. हरिभक्तांच्या चरणस्पर्शाने सौंदर्याला अध्यात्माची जोड देखील लाभली आहे. दिवे घाट हा पुणे सासवड रस्त्यावरील सह्याद्री पर्वत रांगेतील घाट आहे. वळणावळणाचा हा घाट चढून वर गेले की पुरंदर तालुका सुरू होतो. दिवे घाटाच्या पायथ्याला अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला एक तलाव आहे. दिवे घाट चढून वर गेल्यानंतर हा तलाव अगदी सुंदर, मनमोहक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा असा दिसतो. दंतकथेनुसार या तलावालाच मस्तानी तलाव असे देखील म्हटले जाते. घाट चढून वर पोहोचताच दिसते ती विठू माऊलींची 60 फुटी भव्य मूर्ती. मूर्तीकडे पाहिले की असा भास होतो की ज्याप्रमाणे वारकरी विठुरायाला भेटण्यासाठी उतावीळ झालेले आहेत, त्याप्रमाणेच विठू माऊली सुद्धा आपल्या भक्तांना भेटण्यासाठी भयंकर उत्सुक आहे. प्रवासात असताना आपल्या भक्तांच्या तो सोबत आहे. त्यांना हे अंतर पार पाडण्याकरिता प्रेरणा देत आहे. हरिभक्त वारकरी सुद्धा या भव्य मूर्तीकडे बघून भयंकर आनंदित होतो. जणू काही त्याला वाटते, विठ्ठल तो आला मला भेटण्याला. तर ऐकूयात आपले पुढील गीत, विठ्ठल तो आला मला भेटण्याला. विठ्ठल तो आला मला भेटण्याला, विठ्ठल तो आला मला भेटण्याला, मला भेटण्याला आला, मला भेटण्याला, विठ्ठल तो आला मला भेटण्याला. तुळशी माळ घालून गळा कधी नाही फुटले टाळ, तुळशी माळ घालून गळा कधी नाही फुटले टाळ, पंढरीला नाही गेले चुकून एक वेळ,
माझी घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती शिकवण मनाची ती बंधू भाव सर्वाभूती शिकवण मनाची ती बंधू भाव सर्वाभूती विसरून धर्म जाती विसरून धर्म जाती दीघास भुकेल्याला विठ्ठल तो आला मला भेटण्याला विठ्ठल तो आला मला भेटण्याला मला भेटण्याला मला भेटण्याला विठ्ठल तो आला मला भेटण्याला. दिवेघाट चढून वर आल्यावर आहे ते सासवड. येथेच माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो. वड म्हणजे सप्तचक्र. मानवी शरीरात एकूण 7 चक्रे असतात, जसे की मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्य चक्र. या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे. जी व्यक्ती या सप्तचक्रांना जागृत करते ती व्यक्ती मनावर आणि षड्रिपूंवर विजय मिळवू शकते. सप्तचक्रांना जागृत प्राणायामाने करता येते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण. श्वासावर ताबा मिळावा म्हणून केला जातो तो म्हणजे सासवडचा मुक्काम. कारण सासवड हे उंचावरील ठिकाण. येथील हवा सुद्धा अगदी शुद्ध आहे. शुद्ध हवेमध्ये प्राणायाम करण्यामुळे नक्कीच आपल्या शरीरातील सप्तचक्रे जागृत होण्यास मदत होते. त्या दृष्टीने सासवडचा मुक्काम महत्वाचा. चला तर मग ऐकूयात आपले पुढील गीत माऊली माऊली. संत तुकाराम महाराजांची पालखी देखील पुण्याहून पुढे मार्गस्थ झालेली आहे. दुपारचा विसावा हडपसर येथे घेतल्यानंतर पालखी लोणीच्या दिशेने मार्गस्थ होते. लोणीमध्येच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो. लोणी या ठिकाणी पालखीचा असलेला मुक्काम हा महत्वाचा आहेच, परंतु त्याबरोबरच लोणी या शब्दामागे बराच गर्भित अर्थ लपलेला आहे. लोण पसरणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे जलद किंवा वाऱ्यासारखे पसरणे किंवा घट्ट जाळे विणणे असे म्हटले तरी हरकत नाही. जिथे हरिभक्तांचे जाळे विणले जाते, अर्थात हरिभक्त विठूशी अगदी एकनिष्ठ होतात, त्याचबरोबर एकमेकांशी देखील घनिष्ठ होऊन जातात. थोडक्यात तू मी असा कोणताही वेगळा न राहता सर्व वारकरी एक होतात. भक्तिरूपी संसर्ग झपाट्याने फैलावत जातो आणि ते ठिकाण म्हणजे लोणी. येथे जाळे पसरते ते भक्ताच्या प्रेमाचे, निष्ठेचे आणि देवाप्रती अगदी वेड लागल्याप्रमाणे एकरूप होण्याचे. एकदा का असे नामस्मरणाचे वेड लागले की सगळीकडे परमेश्वरच दिसू लागतो. माणसात, दगडात, अवघ्या चराचरात परमेश्वर व्यापून राहतो. त्या निमित्ताने ऐकूयात आपले पुढील गीत, जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं. जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं, जिथं तिथं रूप तुझं दिसू लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं, देवा तुझ्या नावाचं याड लागलं, 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 देवा तुझ्या नावाचं
झुळझुळ पाणी जणू खुळू खुळू चाळ तुझं तुझ्या आईना संसार यो तुझ्या आईना संसार यो कडू जार सारा नाव तुझं घेतलं नी ग्वाड लागलं तेव्हा तुझ्या नावाचं र याड लागलं देवा तुझ्या नावाचं र याड लागलं 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 देवा तुझ्या नावाचं र याड लागलं देवा तुझ्या नावाचं र याड लागलं. एकदा का देवाच्या नामस्मरणाचे वेड लागले की सगळीकडे परमेश्वरच भासतो. विठ्ठलाचे ध्यान केले असता तहान भूक सारे काही विसरायला होते. म्हणून तर संत ज्ञानेश्वर म्हणतात, तनु सोरिली कोठे मी पाहो, भूक लागली काय मी खावो. पाहणे नाही काय पाहो, ध्यान नाही काय ध्यावो. भिंत नाही काय चित्र लिहो, चित्र सरली या तया नाही ठावो जी देवा. निवृत्तीदास म्हणे कैसे कोकाई, रखुमा देवी वरा विठ्ठला ध्याई. म्हणजेच देहभावापासून देवभावापर्यंत जायचे असेल तर विठ्ठलाचे ध्यान आवश्यक आहे. त्या देवभावाच्या शोधात लाखो वारकऱ्यांची पावले पंढरीची वाट चालत राहतात, अगदी न कंटाळता न थकता, ऊन पावसाची पर्वा न करता. या अनुषंगाने ऐकूयात पुढील गीत, पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. दुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने, गांजुनी या भारी दुःख दारिद्र्याने, पण कामे भाकरीचे ताट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नाही नाट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. मन शांत होता पुन्हा लागे गोड, मन शांत होता पुन्हा लागे गोड. दत्त मांडी गोड संसाराचा थाट. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. दुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती. श्रोते हो, आजच संत निवृत्तीनाथांची पुण्यतिथी देखील आहे.
निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे गुरुबंधू आहेत. संत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू तर आहेतच, शिवाय नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दीक्षा दिली आहे. संत ज्ञानेश्वर आपल्या एका अभंगात गुरुबंधू निवृत्तीनाथांबद्दल आदर व्यक्त करताना म्हणतात, शुद्धमती गती मज वोळला निवृत्ती, त्याने पदी पदी प्रीती स्वरूपी वो माय. आता मी जाईन आपुलिया गावा, होईल विसावा सुख सागरी वो माय. पाहता न देखे आपुले कोणी नाही, निज रूप पाही अनंता नयनी वो माय. हा रखुमा देवी वरू गुरुगम्य सागरू, न करीच अव्हेरू माझा वो माय. म्हणजे श्री निवृत्तीरायांनी पदोपदी पावलोपावली आत्मज्ञानाचा उपदेश करून ज्ञानेश्वरांच्या मनात त्यांच्या आत्मस्वरूपावर प्रीती उत्पन्न केली. ज्ञानेश्वरांना जगण्याचा हेतू सांगितला तो संत निवृत्तीनाथ यांनीच. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल कृपेचा सागर आहेत आणि श्री गुरु निवृत्तीरायांमुळे ते माझा केव्हाही अव्हेर करणार नाहीत किंवा मला अंतर देणार नाहीत असे माऊली येथे सांगतात. इथे माऊलींनी स्व उदाहरणाद्वारे गुरूंचे महत्त्व आणि त्यांच्याविषयी आदर हा असलाच पाहिजे अशी शिकवण देखील समाजाला दिलेली आहे. निवृत्तीनाथांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दांमध्ये लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी लिहून काढली. संत निवृत्तीनाथांनी आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले आणि स्वतः मात्र त्या यशापासून निवृत्त झाले. असे निवृत्तीनाथ, म्हणून त्यांना निवृत्तीनाथ असे नाव पडले असावे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वरांनी संत मंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तीनाथ त्यांच्या सोबत होतेच. निवृत्ती देवी, निवृत्तीसार आणि उत्तर गीता टीका असे 3 ग्रंथही निवृत्तीनाथांनी लिहिले असे म्हटले जाते, परंतु हे ग्रंथ अनुपलब्ध आहेत. संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडील बंधू आणि गुरु होते. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी रामानंद नावाचे सद्गुरू राहत होते. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तेथे राहू लागले. पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसार करण्यास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना 4 मुले झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. त्यांनी आपल्या मुलांना त्या काळच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले. त्यावेळेस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वरच्या मागील डोंगरावर गेले. त्या डोंगरावर दाट अरण्य होते. डोंगरात हिंडता हिंडता एक वाघ धावत आला. त्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली. विठ्ठलपंत बायको मुलांसह पळाले. ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला. पण निवृत्तीनाथ कुठेच दिसेनात. पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाहीत आणि असे 7 दिवस गेले. 8व्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले. सर्वांना फार आनंद झाला, पण यावेळी ते अधिक तेजस्वी, तेजपुंज दिसत होते. विठ्ठलपंतांनी विचारले, अरे, इतके दिवस तू कुठे गेला होतास? निवृत्तीनाथ म्हणाले, बाबा, वाघाला घाबरून पळताना मी एका गुहेत शिरलो. त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते. त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती. इतके त्यांचे तेजपुंज शरीर होते.
आणि त्यांचे नाव होते गहिनीनाथ. त्यांनी मला योग शिकविला आणि आता जगामध्ये जे गांजलेले जीव आहेत त्यांना तू सुखी कर असे सांगितले. त्यानंतरच्या काळात विठ्ठलपंत यांना आळंदीच्या निष्ठुर लोकांनी सांगितले की तुम्ही संन्यासातून परत गृहस्थाश्रम स्वीकारला आहे, तेव्हा तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताविना दुसरे प्रायश्चित्त नाही. हे बोलणे ऐकून विठ्ठलपंत घरी गेले. आपल्या मुलांना आपल्यामुळे गावकरी त्रास देत आहेत या विचाराने अस्वस्थ झाले. मुले गाढ झोपेत आहेत हे पाहून एके दिवशी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घरचा निरोप घेतला. ते थेट प्रयागला गेले आणि त्यांनी गंगेमध्ये जलसमाधी घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर त्यांना आपले आई वडील घर सोडून गेल्याचे कळले. त्यांच्या डोक्यावरचे छत्रच नाहीसे झाले आणि सर्व भार निवृत्तीनाथांवर पडला. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला. त्यानिमित्ताने ऐकूयात आपला पुढील अभंग, तेही निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. उभारिला ध्वज तिघी लोकावरी, उभारिला ध्वज तिघी लोकावरी, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी, उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जाती, ऐसी चराचरी कीर्ती जाती, तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, तेहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. तरुणी सगुण रूपे गेले बाळ क्रीडा, तरुणी सगुण रूपे गेले बाळ क्रीडा, बोलविला रेडा निगम वाचे, बोलविला रेडा निगम वाचे. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. पैसोनियावरी चालविली भिंती, पैसोनियावरी चालविली भिंती, सांग देवा प्रती दिली भेटी, सांग देवा प्रती दिली भेटी. हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. मग श्रोते हो, याबरोबरच आपण आपल्या आषाढी वारी या कार्यक्रमात इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटू याच वेळी एका नवीन माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज. आ